नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस BCom भाग 2च्या विद्यार्थ्यांचं आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. आपण वित्तीय रचना या संदर्भात वित्तीय रचना म्हणजे काय, या वित्तीय रचनेचे घटक कोणकोणते आहेत, ही वित्तीय रचना ज्या घटकांच्या माध्यमातून बनलेली आहे त्या घटकांचा विचार आपण करत होतो. त्यामध्ये पहिला घटक आपण वित्तीय मध्यस्थ संस्था आणि वित्तीय महामंडळे हा बघितलेला आहे. दुसरा जो घटक आहे त्यांना आपण वित्तीय बाजारपेठा असं म्हणतो. स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल हे अर्थव्यवस्थेतल्या उद्योग आणि व्यवसायासाठी अत्यंत आवश्यक असतं. असं स्थिर आणि खेळतं भांडवल ज्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध होतं त्यांना वित्तीय बाजारपेठा असं म्हटलं जातं. वित्तीय व्यवहारात वित्त निर्माण करणं आणि त्याचं रूपांतर वित्तीय मालमत्तेत करणं ही क्रिया समाविष्ट असते. भागांची विक्री, रोखे बाजारात रोख्यांची खरेदी विक्री, बँकेमध्ये ठेवी ठेवणे किंवा एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ठेवी स्थानांतर करणं इत्यादी स्वरूपाचे वित्तीय व्यवहार आपण करत असतो. असे वित्तीय व्यवहार ज्या बाजारपेठेत चालतात त्याला आपण वित्तीय बाजारपेठा असं म्हणतो. या वित्तीय बाजारपेठांचे दोन प्रकार आपल्याला सांगता येतात. एकाला आपण नाणे बाजार असं म्हणतो आणि दुसऱ्याला आपण भांडवल बाजार असं म्हणतो. त्याचबरोबर तिसरी एक वित्तीय बाजारपेठ आहे त्याला आपण विदेशी विनिमयाची बाजारपेठ असं म्हणतो. तर या तीन प्रकारच्या वित्तीय बाजारपेठा अर्थव्यवस्थेचा या वित्तीय रचनेच्या सर्वात महत्त्वाचा एक घटक आहे की ज्याच्या माध्यमातून या पैशाचे देण्याघेण्याचे जे व्यवहार आहेत ते व्यवहार या वित्तीय बाजारपेठांच्या माध्यमातून चालत असतात. तर या वित्तीय बाजारपेठा कुठल्या आहेत त्याची चर्चा आपण करणार आहोत. तर त्यामध्ये वित्तीय बाजारपेठेचा पहिला जो प्रकार आहे त्याला आपण नाणे बाजार असं म्हणतो. त्याला मनी मार्केट असं म्हटलं जातं. अल्पमुदतीचे कर्जाचे व्यवहार ज्या ठिकाणी चालतात त्याला नाणे बाजार असं म्हणतात. साधारणपणे 15 दिवस ते 365 दिवसाच्या मुदतीचे कर्ज व्यवहारांचा समावेश नाणे बाजारात होतो. या बाजारात अल्पमुदतीच्या कर्ज घेणाऱ्या आणि कर्ज देणाऱ्या संस्था एकत्र येतात आणि आपापसात कर्ज व्यवहार करतात, देण्याघेण्याचे व्यवहार करतात, वित्तीय व्यवहार करतात. या नाणे बाजारामध्ये सावकार, सराफी पेढ्या, व्यापारी बँका, सहकारी बँका, वित्तीय संस्था, व्यापारी संस्था, त्याचबरोबर औद्योगिक संस्था, व्यावसायिक ठेवीदार, गुंतवणूकदार हे सर्व त्या ठिकाणी एकत्र येत असतात आणि या नाणे बाजारामध्ये कर्ज व्यवहारासाठी जी साधनं वापरली जातात त्याच्यामध्ये हुंड्या, वचनचिठ्ठ्या, कोशागार हुंड्या, पतपत्रे, व्यापारी पत्रे या साधनांचा वापर करून या नाणे बाजारामध्ये हे अल्पमुदतीचे व्यवहार त्या ठिकाणी पूर्ण केले जातात. अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे अल्पमुदतीचं कर्ज घेणाऱ्या आणि देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा समुदाय म्हणजे नाणे बाजार होय. आता या नाणे बाजारामुळं अर्थव्यवस्थेमध्ये काय घडतं किंवा काय होतं किंवा नाणे बाजार कशासाठी आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की नाणे बाजार हा वित्तीय बाजारातला एक महत्त्वाचा घटक जो अल्पमुदतीच्या देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करतात. तर त्या नाणे बाजारामुळं देशामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं चलनवळण वाढतं. समाजातल्या ज्या घटकाकडं पैसा आहे आणि त्यांना जो तात्पुरत्या कालावधीसाठी लागणार नाही अशा व्यक्ती आपल्याकडील हा पैसा ज्यांना अल्पमुदतीच्या काळासाठी पैशाची गरज आहे अशा व्यक्तींना कर्जाऊ स्वरूपामध्ये देत असतात आणि त्यातून पैशाची जी गतिमानता आहे, पैशाचं जे चलनवलन आहे, या चलनवलनाचा वेग वाढतो. हे पहिलं या नाणे बाजारामुळं घडतं. दुसरं, औद्योगिक क्षेत्रामध्ये दोन प्रकारचा पतपुरवठा लागतो ज्याला आपण खेळतं भांडवल म्हणतो. हे खेळतं भांडवल आणि स्थिर भांडवल. तर खेळतं भांडवल हे नाणे बाजारामुळं अर्थव्यवस्थेमधल्या उद्योग क्षेत्राला उपलब्ध होतं. विशेषतः दैनंदिन स्वरूपाची उत्पादनाची जी कामं आहेत ती कामं करण्यासाठी आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी जे भांडवल उद्योग संस्थांना लागतं तो पतपुरवठा या नाणे बाजारामुळं उद्योग संस्थांना होत असतो. त्यानंतर बँकांच्या निधीच्या गुंतवणुकीची सोय होते. बँकांच्यामध्ये समाजातील अनेक घटक वेगवेगळ्या प्रकारच्या अल्पमुदतीच्या ठेवी ठेवत असतात. अशा ठेवी जर बँकेमध्ये तशाच पडून राहिल्या तर त्या ठेवी बँकांना ओझं बनतात. परंतु अशा नाणे बाजारामुळं
बँकातल्या या अल्पमुदतीच्या ठेवींना अल्पमुदतीच्या कर्जाची गरज असणाऱ्या व्यक्ती मागणी करतात आणि पर्यायानं अशा व्यक्तींना बँका त्या ठिकाणी आपल्याकडं असणाऱ्या ज्या ठेवी आहेत या अल्पमुदतीच्या पतसाधनांच्यामध्ये गुंतवतात. ते नाणे बाजारामुळं बँकांना शक्य झालेलं आहे. त्यानंतर विदेशी व्यापार वाढतो. हा सुद्धा नाणे बाजाराचं कार्य म्हणूया किंवा नाणे बाजाराचं महत्त्व म्हणूया की नाणे बाजारामुळं विदेशी व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. देशांतर्गत व्यापाराबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे दैनंदिन स्वरूपाचे खर्च आहेत ते खर्च आपल्याला नाणे बाजारातल्या या अल्पमुदतीच्या कर्जामुळं पूर्ण केले जाऊ शकतात आणि त्यामुळं विदेशी व्यापार मोठ्या प्रमाणात वाढतो. बँकिंग क्षेत्राची प्रगती होते. बँकिंग क्षेत्रामध्ये बँका अनेक प्रकारच्या ठेवी लोकांच्याकडून गोळा करत असतात. त्यामध्ये अल्पमुदती ठेवींचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असतं किंवा लक्षणीय स्वरूपामध्ये असतं. या अल्पमुदती ठेवी गुंतवण्यासाठी बँकांना नाणे बाजारामुळं व्यापार क्षेत्र, उद्योग क्षेत्र, व्यवसाय क्षेत्र उपलब्ध होतं आणि त्यामुळं बँकिंग क्षेत्राची सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रगती होते. त्याचबरोबर देशाच्या आर्थिक विकासाला चालना नाणे बाजारामुळं मिळते. देशामध्ये सर्वसामान्य लोकांचा जो विकास आहे त्याला आर्थिक विकास आपण म्हणतो. त्या आर्थिक विकासामध्ये सर्वसामान्य लोकांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जो पैसा आवश्यक असतो तो पैसा या नाणे बाजारामध्ये मिळत असल्यामुळं देशाच्या आर्थिक विकासाला दैनंदिन स्वरूपाची जी कार्य आहे त्या कार्यासाठी आवश्यक असणारा पतपुरवठा नाणे बाजारातून होतो आणि त्यातून देशाचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होतो. त्याचबरोबर देशामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय संस्था आहेत, अगदी गाव पातळीच्या ग्रामपंचायतीपासून ते केंद्र सरकारपर्यंत, या शासकीय संस्थांना सार्वजनिक कर्ज मोठ्या प्रमाणात लागतं. दैनंदिन त्यांचे देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अल्पमुदतीच्या कर्जाची गरज भासते आणि अशी अल्पमुदतीची कर्ज या संस्था 90 दिवसाच्या, 60 दिवसाच्या, 180 दिवसाच्या वित्तीय कोशागार हुंड्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून घेत असतात. तर या सार्वजनिक कर्ज उभारणीमध्ये नाणे बाजारामुळं फार मोठी मदत आपल्याला होत असलेली दिसून येते. त्याचबरोबर देशाच्या मध्यवर्ती बँकेला देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे पतनियंत्रणाचं काम करावं लागतं तर हे पतनियंत्रणाचं काम या नाणे बाजारामुळं सुलभ होतं. कारण नाणे बाजारामध्ये ज्या व्यापारी बँका आहेत त्या सर्व रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीमध्ये काम करतात आणि अशा रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीमध्ये या बँका काम करत असल्यामुळं त्यांच्या पतनिर्मितीच्या कार्यावर नियंत्रण ठेवणं हे या नाणे बाजारामुळं रिझर्व्ह बँकेला शक्य होतं. त्यानंतर दुसरी जी वित्तीय बाजारपेठ आपल्याकडं आहे त्याला आपण भांडवल बाजार असं म्हणतो. विशेषतः सामान्य भाग आणि कर्ज रोखे आणि तारणपत्रे यांच्या माध्यमातून देशाच्या उद्योग आणि व्यवसायांना दीर्घ मुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण करणारी ही यंत्रणा आहे आणि त्या यंत्रणेलाच आपण भांडवल बाजार असं म्हणतो. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घ मुदतीचे देण्याघेण्याचे कर्ज व्यवहार करणारी जी यंत्रणा देशामध्ये आहे किंवा जो वित्तीय बाजार आहे त्याला आपण भांडवल बाजार असं म्हणतो. यामध्ये दीर्घ मुदतीच्या भांडवलाची मागणी करणाऱ्या आणि दीर्घ मुदतीच्या भांडवलाचा पुरवठा करणाऱ्या संस्थांचा समावेश या भांडवल बाजारामध्ये होतो. भांडवल बाजारामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, दीर्घ मुदतीचे भांडवल पुरवणाऱ्या संस्था, सार्वजनिक कंपन्या, व्यापारी बँका, विकास बँका आणि अन्य वित्तीय संस्था या एकत्र येत असतात आणि आपापसामध्ये दीर्घ मुदतीच्या देण्याघेण्याचे व्यवहार या भांडवल बाजाराच्या माध्यमातून पूर्ण करत असतात. या भांडवल बाजारामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय घडतं तर त्याच्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे भांडवल बाजार उपलब्ध असल्यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बचत आणि गुंतवणुकीसाठी योग्य ते वातावरण तयार होतं की सर्वसामान्य लोक आपल्याकडची बचत ही आर्थिक उत्पन्नासाठी करत असतात आणि त्यामुळं त्यांना गुंतवणुकीसाठी अशा प्रकारच्या भांडवल बाजारामुळं त्या ठिकाणी बचत करायला प्रोत्साहन मिळतं आणि त्या बचतीतून ते आपल्या पैशाची भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करू शकतात आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारं वातावरण हे भांडवल बाजारामुळं होतं. त्यानंतर देशाचा जलद आर्थिक विकास होतो हे भांडवल बाजारामुळं शक्य आहे. भांडवल बाजाराच्या माध्यमातून देशाच्या उद्योग आणि व्यापार क्षेत्राला आवश्यक असणारं दीर्घ मुदतीचं भांडवल हे उपलब्ध होत असल्यामुळं विशेषतः उद्योग उभारणी करणं आणि उद्योगाचा विकास करणं, उद्योगाचा डेव्हलपमेंट करणं याच्यामध्ये या दीर्घ मुदती भांडवलाची फार महत्त्वाची गरज असते. ती गरज या भांडवल बाजारामुळं पूर्ण होते आणि त्यामुळं देशाच्यामध्ये मोठे उद्योग, पायाभूत उद्योग त्या ठिकाणी उभे राहू शकतात. त्यातून देशाचा आर्थिक विकास होतो. त्यानंतर साधनसामुग्रीची गतिशीलता वाढते. देशामध्ये जी उत्पादनाची साधनं आहेत
त्या उत्पादनाच्या साधनांना गतिशीलता भांडवल बाजारामुळे उपलब्ध होते. कारण भांडवल बाजारामध्ये दीर्घ मुदतीचं कर्ज बँकांना, वेगवेगळ्या वित्तीय संस्थांना आणि उद्योगांना उपलब्ध होत असल्यामुळं त्यांचे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते. आर्थिक उलाढाल वाढली की रोजगार वाढतो, उत्पन्न वाढतं आणि त्यामुळं देशातल्या या सगळ्या साधनसामुग्रीची गतिशीलता मोठ्या प्रमाणात भांडवल बाजारामुळे वाढते. त्याचबरोबर गुंतवणुकीला रोखता निर्माण होते. भांडवल बाजारामध्ये विशेषतः दुय्यम भांडवल बाजाराचा आपण जर विचार केला तर दररोज कोट्यावधी रुपयाचे, हजारो कोटी रुपयाचे कर्ज व्यवहार किंवा उलाढाल त्या दुय्यम भांडवल बाजारामध्ये होत असते आणि त्या माध्यमातून भांडवल बाजारात गुंतवलेल्या साधनांना, पतसाधनांना मोठ्या प्रमाणात रोखता उपलब्ध होऊन येते आणि त्यामुळं अनेक लोक आपल्याकडचा निधी अल्पकालावधीसाठी या भांडवल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवत असतात. त्याचबरोबर भांडवलाचं योग्य वाटप होतं. देशाच्या उद्योग आणि व्यवसाय क्षेत्राला दीर्घ मुदतीचं भांडवल फार मोठ्या प्रमाणात आवश्यक असतं आणि असं भांडवल हे भांडवल बाजाराच्या माध्यमातून ज्या त्या क्षेत्राला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं. त्या भांडवलाचं योग्य ते वाटप या भांडवल बाजाराच्या माध्यमातून आपल्याला होत असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर नवनवीन गुंतवणुकीच्या संधी तयार होतात. देशामध्ये उद्योग व्यापार क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उद्योग संस्था सातत्यानं निर्माण होत असतात आणि त्यांना आवश्यक असणारं भांडवल हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भांडवल बाजारातून उपलब्ध होतं आणि त्यातून कर्जरोखे, दीर्घ स्वरूपाचे कर्जरोखे भाग, त्यानंतर अग्रहक्क भाग, सामान्य भाग याच्या माध्यमातून अनेक गुंतवणुकीच्या नवनवीन संधी देशातील लोकांना भांडवल बाजारामुळं मिळतात. त्याचबरोबर बचतीचा वेग वाढतो. हा सुद्धा भांडवल बाजाराचा एक महत्त्वाचा भाग आहे की भांडवल बाजारामुळे देशामध्ये ज्या बचती आहेत, लोक मोठ्या प्रमाणात बचत करायला तयार होतात कारण त्यातून त्यांना भांडवल बाजारात गुंतवणूक करायला मिळते आणि त्या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवण्याचं एक साधन त्यांच्या हातामध्ये येतं आणि त्यामुळं भांडवल बाजारामुळं देशातल्या बचतीचा वेग वाढतो, हेही आपल्याला त्यामध्ये सांगता येऊ शकतं. त्याचबरोबर भांडवल बाजाराचे साधारणपणे दोन प्रकार आहेत. एकाला आपण प्राथमिक भांडवल बाजार असं म्हणतो की ज्या बाजारामध्ये एखादी ज्या वेळेला नवीन उद्योग व्यवसाय स्थापन होत असतो त्यावेळेला त्याला आवश्यक असणारं भाग भांडवल हे नवीन उद्योग प्राथमिक भांडवल बाजारात सामान्य भागांची विक्री करून त्या ठिकाणी उपलब्ध करत असतात. साधारणतः हे भाग सममूल्याच्या किमतीनं किंवा एखादी जुनी कंपनी आपल्या नवीन कंपनीची स्थापना करणार असेल आणि त्याच्यासाठी भांडवल उभारणी करणार असेल तर अशा वेळेला अधिमूल्यानं या भागांची विक्री करून या प्राथमिक भांडवल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल उभा केलं जातं. त्यानंतर दुसरं जे भांडवल बाजार आहे त्याला दुय्यम भांडवल बाजार असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये गुंतवणूकदार व्यक्ती आणि वित्तीय संस्था यांनी भांडवल बाजारातून खरेदी केलेल्या भागांची खरेदी विक्री सातत्यानं केली जाते आणि वेगवेगळ्या वित्तीय संस्था आपल्याकडचे भाग भांडवलाची गुंतवणूक नोंदणी भाग बाजारामध्ये करतात आणि त्या भाग बाजारामध्ये भाग घेणारे आणि भाग देणारे हे भांडवल बाजाराच्या माध्यमातून या दुय्यम बाजाराच्या माध्यमातून एकत्र येतात, ज्याला आपण शेअर मार्केट असं म्हणतो. तर या शेअर मार्केटच्या माध्यमातून हा दुय्यम भांडवल बाजार काम करत असतो आणि त्यातून या उद्योग व्यवसायासाठी गुंतवलेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवलाला रोखता उपलब्ध करून दिली जाते आणि या उद्योगांच्या शेअरची खरेदी विक्री या दुय्यम बाजारात चालते. भारतात या बाजारपेठा प्रामुख्यानं मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास या ठिकाणी आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात या भागांच्या खरेदी विक्रीची व्यवहार रोजच्या रोज मोठ्या प्रमाणात होत असतात. मुंबई स्टॉक एक्सचेंज हा जगातला सर्वात जास्त उलाढाल करणारा दुय्यम भाग बाजार आहे. त्यानंतर NSE आहे आपल्याकडं, राष्ट्रीय भांडवल बाजार, शेअर बाजार. तर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या भागांची खरेदी विक्री या दुय्यम बाजारामध्ये होत असते. त्यानंतर तिसरी बाजारपेठ आहे त्याला विदेशी चलनविषयक बाजारपेठ असं म्हटलेलं आहे की विदेशी चलन खरेदी विक्रीचे व्यवहार या बाजारामध्ये चालतात. अन्य बाजाराच्या संकल्पनेपेक्षा या बाजाराची संकल्पना थोडी वेगळी आहे. या बाजाराचं काम 24 तास चालू असतं. एकूण कारभाराच्या बाबतीत या बाजाराचा कारभार इतर बाजाराच्या प्रकारापेक्षा फार मोठा आहे. चलन विनिमयाच्या दराच्या आधारावर या बाजारात निधीचं हस्तांतरण होतं. आधुनिक उदारीकरण, जागतिकीकरणाच्या काळात परकीय व्यापार, आयात आणि निर्यात तसेच परकीय गुंतवणूक यासाठी मोठ्या प्रमाणात विदेशी चलनाची गरज भासते आणि हे विदेशी चलन हे आपल्याला या विदेशी चलनविषयक बाजारामध्ये
ज्याला आपण फॉरेक्स मार्केट असं म्हणतो, त्या बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध होत असतं आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आवश्यक असणारं परकीय चलनाची देवाणघेवाण या विदेशी चलनविषयक बाजाराच्या माध्यमातून चालते. तर या पद्धतीनं या 3 प्रकारचे हे वित्तीय बाजारपेठा या वित्तीय रचनेच्या महत्त्वाच्या घटक आहेत. आता या वित्तीय बाजारपेठांची नेमकी कार्य काय आहे त्याचीही चर्चा आपल्याला या भागामध्ये करावी लागेल. तर त्याच्यामध्ये पहिलं कार्य आहे ते म्हणजे भांडवल प्रवाहित करणं. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे उपलब्ध भांडवल आहे ते भांडवल अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवाहित करण्याचं काम या वित्तीय बाजारपेठाच्या माध्यमातून केलं जातं. अधिक मागणी असणाऱ्या क्षेत्राकडून कमी मागणी असणाऱ्या क्षेत्राकडनं अधिक मागणी क्षेत्राच्याकडं भांडवल प्रवाहित करण्याचं काम हे या वित्तीय बाजारपेठेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चालतं. भांडवल बाजारात वित्त पुरवठादारकांचा ओढा हा अधिक लाभ देणाऱ्या गुंतवणुकीकडं अधिक असतो आणि त्यामुळं ज्या गुंतवणुकी अधिक लाभ देतात त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवलं जातं आणि त्या माध्यमातून या वित्त बाजाराच्या माध्यमातून नाणे बाजार असेल किंवा भांडवल बाजार असेल यातून हा वित्त पुरवठा किंवा हे भांडवल एका बाजारातून दुसऱ्या बाजारात प्रवाही करण्याचं काम, एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगाकडं, एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्राकडं प्रवाहित करण्याचं काम केलं जातं. त्यानंतर भांडवल निर्मिती हे दुसरं कार्य वित्तीय बाजारपेठेचं आहे. वित्तीय बाजारपेठा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून भांडवल निर्मितीचं महत्त्वाचं काम करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून बँका या लोकांच्याकडं असणाऱ्या बचती ठेवीच्या माध्यमातून गोळा करत असतात. अशा ठेवींना प्रवाहित करण्याचं काम आणि त्यांचा उपयोग देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग आणि व्यवसायांना लागणारं खेळतं आणि दीर्घ मुदतीचं भांडवल निर्माण करण्यामध्ये या वित्तीय बाजारपेठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. आणि या बाजारपेठा देशातील उद्योग व्यवसायाला आवश्यक असणारं अल्प आणि मध्यम मुदती कर्ज, दीर्घ मुदती कर्ज उपलब्ध करून देतात आणि त्यामुळे या उद्योग व्यवसायांची खेळत्या आणि दीर्घ मुदतीच्या भांडवलाची गरज या वित्तीय बाजारपेठेतून पूर्ण होते. त्यानंतर औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणारा कर्ज पुरवठा हा या वित्तीय बाजारपेठेमधून केला जातो. विशेषतः औद्योगिक क्षेत्राला जो दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा लागतो, विशेषतः औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठमोठे उद्योग उभा करणं, त्यानंतर त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करणं, यासाठी फार मोठ्या प्रमाणात दीर्घ मुदतीच्या कर्जाची गरज भासते आणि हे दीर्घ मुदतीचं कर्ज या वित्तीय बाजारपेठेच्या माध्यमातून या उद्योग संस्थांना मिळू शकतं की ज्याच्या आधारे या उद्योग संस्था आपले स्थिर स्वरूपाची कार्य त्या ठिकाणी करू शकतात. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारा खेळत्या भांडवलाचा पुरवठासुद्धा नाणे बाजाराच्या माध्यमातून होत असल्यामुळं या औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणारा दीर्घ आणि अल्प मुदतीचा पतपुरवठा करणं हे सुद्धा या वित्तीय बाजारपेठेचं कार्य आहे. त्यानंतर बचत योजनांचा विकास हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की देशातल्या वेगवेगळ्या लोकांच्याकडं असणारी बचत ही देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीसाठी प्रवाहित करण्यासाठी देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजना या बँकांच्या माध्यमातून निर्माण केल्या जातात आणि लोकांना जास्तीत जास्त आपल्याकडच्या ठेवी दीर्घकाळासाठी बँकामध्ये ठेवाव्यात याच्यासाठी आकर्षक व्याजदराच्या योजना बँका निर्माण करतात आणि त्या माध्यमातून गोळा झालेला पैसा हा या उद्योग आणि व्यापारी संस्थांना दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी उपलब्ध करून देतात आणि त्यामुळं बाजारपेठेमध्ये लोकांकडून मोठ्या प्रमाणावर बचती गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या आकर्षक अशा बचत योजनांचा विकास या वित्तीय बाजारपेठांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण होत असतो आणि वित्तीय बाजारपेठेमुळं विविध आकर्षक बचत योजनांना आकार मिळतो आणि त्यातून या योजनांची कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न होत असतात. त्याचबरोबर बँका आणि वित्तीय संस्थांची प्रगती हा सुद्धा एक महत्त्वाचा कार्य आहे. देशाच्या उपलब्ध असणाऱ्या नाणे बाजारात ज्या वित्तीय संस्था, व्यक्ती, संस्था काम करत असतात, त्याचबरोबर भांडवल बाजारामध्ये या संस्था काम करत असतात, त्यांच्याकडचं ठेवीचं वाढतं प्रमाण आणि वाढते कर्ज व्यवहार निकोप होण्यासाठी या वित्तीय बाजारातून मदत होते. कारण वित्तीय बाजाराच्या माध्यमातून पैशाची गरज असणाऱ्या व्यक्ती आणि पैशाची मागणी करणाऱ्या व्यक्ती आणि पैशाचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये निकोप असे आर्थिक व्यवहार या वित्तीय बाजारपेठेमुळं पूर्ण होतात आणि त्यामुळं गुंतवणूकदारांच्या आणि वित्तीय संस्थांची प्रगती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यानंतर गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण हे सुद्धा वित्तीय बाजारपेठेचं काम आहे की वित्तीय बाजारपेठेमध्ये गुंतवणूकदार आपल्याकडच्या मोठ्या प्रमाणातली बचत त्या ठिकाणी गुंतवत असतो.
तर या बचतीमध्ये व्यापारी बँका, विकास बँका आणि वित्तीय संस्था आणि बचतदार अशा गुंतवणूकदारांना त्यांच्या बचती लाभदायक अशा सुरक्षित गुंतवणूक साधनामध्ये गुंतवणूक करण्याचं काम त्या ठिकाणी या भांडवल बाजाराच्या माध्यमातून वित्तीय बाजारपेठेतून चालतं आणि त्याच्यासाठी त्यावर नियंत्रण करणारी एक कायदेशीर यंत्रणा या वित्तीय बाजारपेठेमध्ये निर्माण केलेली असते की जी यंत्रणा भागधारकांच्या हिताचं किंवा गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करण्याचं काम या वित्तीय बाजारपेठेमध्ये करत असते. त्यानंतर गुंतवणुकीस रोखता उपलब्ध करणं हे सुद्धा बाजारपेठेचं काम आहे की देशातल्या व्यक्ती आणि संस्थांनी आपल्याकडची बचत देशातल्या या दीर्घ मुदतीच्या भांडवलामध्ये किंवा कर्जामध्ये गुंतवलेली असते. विशेषतः वेगवेगळ्या उद्योग संस्थांचे कर्ज रोखे, भाग, त्यानंतर बॉन्ड्स यांच्यामध्ये गुंतवलेल्या या रकमेला रोखता उपलब्ध करून देण्याचं काम या बाजारपेठेच्या माध्यमातून चालतं आणि त्यातून नाणे बाजारामध्ये आणि भांडवल बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या गुंतवणुकीला रोखता उपलब्ध करून दिले जाते आणि त्यांचे दैनंदिन खरेदी विक्रीचं काम या शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतं आणि त्यातून लोकांना रोखता उपलब्ध होते. त्यानंतर राष्ट्रीय प्रकल्प उभारणीस मदत हा सुद्धा एक महत्त्वाचं कार्य वित्तीय बाजारपेठेचं आहे की देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी जे राष्ट्रीय महत्त्वाचे असे पायाभूत प्रकल्प असतात, विशेषतः विमानतळ उभारणी असेल, रस्ते बांधणी असेल, बंदर विकास असेल आणि इतर मोठ्या पायाभूत मूलभूत सुविधांचा विकास, त्याच्यामध्ये दूरसंचार यंत्रणा आहे, वीज निर्मिती आहे, तर या राष्ट्रीय प्रकल्पांना आवश्यक असणारं मोठ्या प्रमाणातलं भाग भांडवल आपल्याला या वित्तीय बाजारपेठेतून उपलब्ध होत असतं आणि त्यातून वेगवेगळ्या देशातल्या या वित्तीय संस्था आपल्याकडं उपलब्ध असणारी गुंतवणूक या देशातल्या राष्ट्रीय प्रकल्पाच्या निर्माणासाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असतात आणि त्यातून मोठमोठे राष्ट्रीय प्रकल्प त्या ठिकाणी आकार घेत असतात. तर या राष्ट्रीय प्रकल्पांच्या उभारणीमध्ये मदत करणं हे सुद्धा या वित्तीय बाजारपेठेचं कार्य म्हणून सांगता येतं. तर या पद्धतीनं या वित्तीय रचनेचा जो महत्त्वाचा घटक आहे नाणे बाजार, वित्तीय बाजारपेठा, तर या वित्तीय बाजारपेठा म्हणजे काय आणि त्यांचं नेमकं योगदान काय आहे या वित्तीय रचनेमध्ये, या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. या ठिकाणी आपण थांबतोय. उद्याच्या घटकाला आता पिरियडला आपण त्या ठिकाणी या वित्तीय बाजारपेठेमध्ये जी पतसाधनं वापरली जातात ती पतसाधनं नेमकी कोणती आहेत, जो या वित्तीय बाजारपेठेचा घटक आहे त्याला वित्तीय दस्तऐवज असं म्हणतात. तर या वित्तीय दस्तऐवजांचा विचार आपण पुढच्या तासाला करणार आहोत. तोपर्यंत आपण सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.